ओके, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. ओके, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण एनडीए ची तयारी करतोय. एनडीए, एनए, ठीक आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एनडीए? सबको पता है, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. ठीक आहे, ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे की त्याची तयारी कधी चालू करायची असते वगैरे. आपण भरपूर असे प्रश्न असतात आपल्या मनामध्ये की एनडीए ची प्रिपरेशन करायचा कोणता टाइम असतो, एनडीए काय असतं. तर सर्वात पहिल्यांदा जो प्रश्न पडतो आपल्याला, व्हॉट इज एनडीए? ठीक आहे, एनडीए म्हणजे काय आता, आणि याची सुरुवात कशी झाली. आता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जर तसं जर पाहिलं आपण, तर एनडीची सुरुवात ही महाराष्ट्र, सॉरी, इंडियन गव्हर्नमेंटने 1956 मध्ये स्टार्ट केली होती. झालं असं होतं की 1945च्या अराउंड आपलं जे वर्ल्ड वॉर 2 झाला होता, त्याच्यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी होती, ब्रिटिश आर्मीकडनं आपली इंडियन आर्मी लढली होती. तर त्याच्या स्मरणार्थ आपले जे शिपाई एवढ्या चांगल्या प्रकारे लढले होते की ते काही शहीद झाले होते. आणि तो वॉर, ते जे युद्ध आहे, ठीक आहे, आपले शिपायांनी जिंकलं होतं. तर त्यांच्यासाठी, त्यांच्या मेमरीसाठी किंवा त्यांच्या स्मरणार्थ, तर सुदान गव्हर्नमेंट जे आहे, ठीक आहे, सुदान गव्हर्नमेंटनं काय केलं होतं, आपल्याला काही अमाऊंट, काही राशी, ठीक आहे, आपल्याला भारताला म्हणजे ब्रिटिश आर्मीला दिली होती. जेव्हा भारत सोडून ब्रिटिशच चालले गेले, ठीक आहे, 1947ला, तर एक आपल्याला अशी गरज भासली की आपल्या ट्राय सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट बनवावी. ठीक आहे, ती ट्राय सर्व्हिसेस म्हणजे काय, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स ही एक इन्स्टिट्यूटची ट्रेनिंग अकॅडमी बनवावी, अशी आपल्याला गरज आपल्या गव्हर्नमेंटला भासली. तर जे सुदान गव्हर्नमेंट कडनं आपल्याला जे आलं होतं, ठीक आहे, जे प्राइस मनी म्हणा की त्यांनी वॉर मेमोरियल बनवण्यासाठी आपल्याला पाठवलं होतं, ठीक आहे, त्या पैशातून एक आपण सुदान ब्लॉक वगैरे ऍडमिन विंग बनवली होती. ठीक आहे, आपला जो एनडीएचा जो कॅम्पस आहे तो 7500 एकर्सचा आहे अराउंड. ठीक आहे, हे काय करतं, तुमच्या 3 वर्षासाठी, ठीक आहे, 12वीच्या बेसवरती जे मुलं एनडीए वगैरे देतात त्यांचं 3 वर्षासाठी तिथं प्रिपरेशन होणार, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. ठीक आहे, तर इथे प्रिपरेशन झाल्यानंतर आपापल्या फील्डमध्ये, म्हणजे आर्मीवाले असो, नेव्हीवाले असो का एअरफोर्सवाले असो, ते काय करतील, आपले जे रिक्वायर्ड इन्स्टिट्यूट्स असतील, ठीक आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन साठी वगैरे नंतरच्या त्या ट्रेनिंगसाठी, फायनल ट्रेनिंगसाठी ते जातील. आर्मीवाले IMA ला जातील, नेव्हीवाले एजिमाला वगैरे, ठीक आहे, आणि एअरफोर्सवाले दिंडीगुड या ठिकाणी एअरफोर्सची ट्रेनिंग घेणार, नंतर ते कमिशन म्हणून करतील. आता बऱ्याच जणांचं हा जो व्हॉट इज एनडीए हा जो प्रश्न आहे, हा शक्यतो मिटला असेल. पुढचा प्रश्न राहतो की वाय एनडीए, वाय वी शुड डू एनडीए, वाय शुड वी शुड प्रिपेअर फॉर एनडीए. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की तिथलं ट्रेनिंग आणि एज्युकेशन. ठीक आहे, इथलं जे ट्रेनिंग आणि एज्युकेशन आहे एनडीएचं, ठीक आहे, एकदम वर्ल्ड क्लास, टॉप क्लास आहे. तिथली ट्रेनिंग घेऊन, ठीक आहे, तिथलं एज्युकेशन सिस्टीम जे आहे, आता एज्युकेशनच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर्वांना माहित असेल JNU म्हणून, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, जी दिल्लीची युनिव्हर्सिटी आहे. ठीक आहे, तिथल्या युनिव्हर्सिटीचं तुम्हाला डिग्री वगैरे भेटते. ट्रेनिंग पण जे असते एकदम हार्श, एकदम प्रॉपर टाईप असते. सकाळी 5 वाजल्यापासून, 6 वाजल्यापासून जे ट्रेनिंग सुरू होती, 5 वाजल्यापासून तर संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत तुमचं ट्रेनिंग वगैरे राहतं. ही वर्ल्ड क्लास ट्रेनिंग जी आहे, तुम्हाला तुमचे ऑफिसर्स वगैरे जे असतात, ठीक आहे, तुमचे जे ओव्हर स्टडी म्हणजे तुमचे सिनियर बॅच, ठीक आहे, आणि त्यांच्यावरती सिनियर बॅचच्या पण वरती तुमचे कोण असतात, तुमचे जे ऑफिसर्स असतात एनडीएच्या, ठीक आहे, जवळपास 1500 ते 1600च्या अप्रॉक्सिमेटली तो स्टाफ तुमच्यासाठी काम करतो, ट्रेनिंग देतो, तुम्हाला एज्युकेशन देतो. आणि हे एज्युकेशन घेतल्यानंतर कोणताही मुलगा किंवा मुलगी, ठीक आहे, तिथून वाया जात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय, डिसिप्लिन लाईफ. डिसिप्लिन लाईफ, आता ही डिसिप्लिन लाईफ म्हणजे काय, आता सर्वात महत्वाची गोष्ट अशी की आपल्या आयुष्यामध्ये जर डिसिप्लिन नसेल, ठीक आहे, तर आपण म्हणतो ना, एक मुलगा वायाला गेला, एखादा व्यक्ती वायाला गेला, तर डिसिप्लिन लाईफ नसते म्हणून. आता आपण पण पाहतो आपल्याकडे जे सीझन आहेत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, त्याचा जर डिसिप्लिन जर ब्रेक झालं तर आपलं काय होतं, समजा शेतीचं नुकसान होईल, पाऊस जर उशीर आला तर शेतीचं नुकसान होईल, थंडी जास्त पडली, गारपीट झाली, शेतीचं नुकसान होईल. जर तुम्हाला जर अलाइन जर राहायचंय, तुम्हाला जर योग्य काही तुम्हाला बनायचं असेल, सक्सेसफुल व्हायचं असेल, तर तुम्हाला डिसिप्लिन लाईफ राहणं गरजेचं आहे. आणि ते डिसिप्लिन तुम्हाला एनडीएच्या लाईफ मधनं भेटतं. आता
याच्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त डिसिप्लिन लाईफ तर आहे, पण स्कोप फॉर हायर एज्युकेशन पण आहे. आता तुम्ही एनडीए मधनं जेव्हा पास आउट होता, तुमचे 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष जेव्हा तुम्ही आर्म फोर्सेस मध्ये म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, तुमची कोणतीही पॅरेंट इन्स्टिट्यूट असेल, ठीक आहे, त्या इन्स्टिट्यूट मध्ये किंवा मदर इन्स्टिट्यूट मध्ये, मदर तुमची रेजिमेंट असेल कोणती मदर रेजिमेंट, त्या थ्रू तुमचे 6 महिन्यासाठी 1 वर्षानंतर तुमचे असे एज्युकेशन वेरियस असे कोर्सेस इंडियन आर्म फोर्स तुमच्यासाठी कंडक्ट करत असतात, ठीक आहे. नंतर 10 वर्षाचा, 12 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर तुम्हाला पीजी करण्यासाठी किंवा एम एस करण्यासाठी बऱ्याचशा काही ऑपॉर्च्युनिटीज असतात, आपण ते बोलू याच्यावरती नंतर. नंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे सेन्स ऑफ पॅट्रियोटिझम, देशभक्ती, ठीक आहे. या प्रकारे तुम्हाला घडवलं जातं, बनवलं जातं का, कारण की गोष्ट अशी की तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुमचं डिसिप्लिन लाईफ आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्हाला विनिंग कसं करायचं, जिंकायचं कसं, ठीक आहे, हारायचं नाही. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की पॅट्रियोटिझम म्हणजे काय, देशभक्तपणा, ठीक आहे. की आणि तुम्ही एनडीएचा जर तुम्ही मोटो जर पाहिला तर काय, सर्व्हिस बिफोर सेल्फ, ठीक आहे. आता शिकवलंच असं जातं आपल्याकडे की जेव्हा तुम्ही एनडीए किंवा आर्म फोर्सेस किंवा आयएमए याच्यासाठी तयारी करतात, असं म्हणतात की फौज में बोला जाता है सबसे पहले आएगा हमारा देश, नेशन फर्स्ट, उसके बाद देश के बाद आएगा अपने कलीग्स, मतलब जो अपने पार्टनर्स है, ग्रुप मेंबर्स है, ठीक है। उसके बाद कुछ अगर जान बचती है तो हम हमारे फैमिली के लिए, ठीक है, फैमिली मेंबर्स। और लास्ट में कुछ अगर बचता है, तब तक नहीं बचता कोई भी, वो हमारे लिए, मतलब यू यू आता है बाद में। सबसे पहले देश, बाद में ग्रुप, बाद में फैमिली, बाद में आप। लेकिन ये सेंस ऑफ पेट्रोटिज्म सिर्फ एनडीए, आईएमए या आर्म फोर्सेस के जितने भी कोर्सेस होंगे, ठीक है, एकेडमी होंगी, वहां पे सिखाया जाता है। लेकिन बाकी के इसमें मैं नहीं बोलता हूँ कि बाकी के इसमें आपको नहीं सिखाया जाता नेशन फर्स्ट, लेकिन यू आर ट्रेन्ड सो हार्ड फॉर योर सेल्फलेसनेस। तो एनडीए का मोटो वही है, सर्विस बिफोर सेल्फ, ठीक है। सर्विस बिफोर सेल्फ मतलब क्या, खुद से पहले क्या करना है, सेवा करना है, सेवा परमो धर्म, ठीक है। यही सेंस ऑफ पेट्रोटिज्म है, यही आपको एनडीए में बताया जाता है, ठीक है। अगर ये आप कर लोगे ना, तो कोई भी चीज आप कर लोगे, ठीक है। इसका मतलब क्या है, ये सर्विस बिफोर सेल्फ, सेंस ऑफ पेट्रोटिज्म, ये क्यों सिखाया जाता है, ये क्यों पढ़ाया जाता है। अगर लाइफ में, ठीक है, अगर कोई भी मुश्किलें रही या अड़चने रही, ठीक है, कुछ भी आपको प्रॉब्लम रहा, ठीक है, तो क्या होता है, सबसे पहले आदमी क्या करता है, गिव अप करता है। तो एनडी की ट्रेनिंग ही होती है इसके लिए कि गिव अप नहीं करता है बंदा, क्योंकि आपका एम, आपका गोल आपसे भी बड़ा होना चाहिए। अगर आपका गोल आपसे बड़ा होगा ना, तो आप किसी भी हालत में, किसी भी सिचुएशन में आप वो गिव अप नहीं करोगे। बहुत जनों का ऐसा होता है कि स्टार्ट तो करते हैं पढ़ाई, ठीक है, एनडीए करना है, एनडीए करना है, एनए करना है, ठीक है। जब भी वो जब आते हैं, ठीक है, पढ़ाई के लिए जब उतरते हैं मैदान में, ठीक है, तब वो छोड़ देते हैं। क्यों छोड़ देते हैं, उनको आपका वाई पता ही नहीं होता। जिसका ये वाई क्लियर नहीं होगा, क्यों क्लियर नहीं होगा, ठीक है, उसको गोल अचीव नहीं करते आएगा, गोल अचीव ही नहीं होगा, ठीक है। दूसरी बात, एडवेंचरस लाइफ। नेक्स्ट पॉइंट क्या है, एडवेंचरस लाइफ। एडवेंचरस लाइफ मतलब आपको बहुत सारे ऐसी चीजें करने को मिलेंगी जहाँ पे आपके अदर प्रोफेशन में छुट्टियां लेके करना पड़ता है, जैसे रैपलिंग हो, रिवर राफ्टिंग हो, जिप लाइन है, हॉर्स राइडिंग है, ठीक है, बोटिंग हो, ठीक है। ऐसे बहुत सारी चीजें आपको यहाँ पे करवाते हैं ट्रेनिंग ही में, ट्रेनिंग का जो पीरियड होता है तभी करवाते हैं। तो ये एडवेंचरस लाइफ है, आपको फौज में बिना टाइम गवाए या बिना छुट्टी लिए आपको करना पड़ता है। बाद में अगला आता है सेल्फलेस लाइफ। अभी भी टॉक अर्लियर, सेल्फलेस लाइफ क्या होता है, सर्विस बिफोर सेल्फ, यही चीज है, ठीक है। जितने भी ग्रेट आदमी देखो, जितने भी बड़े आदमी, इंसान बने हैं, ठीक है, उन उनको देखो, ठीक है। जैसे छत्रपति शिवाजी महाराज देखो, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर देखो, जितने भी बड़े बड़े लोग हुए हैं आज तक, उन्होंने क्या जी है, सेल्फलेस लाइफ जी है। फौजी के लिए जो रिस्पेक्ट है, इसके लिए, क्यों, सेल्फलेस लाइफ है, सेल्फलेस लाइफ है, इसकी वजह से सब रिस्पेक्ट करते हैं। अगर किसी को पूछा जाए तो आपको फौज में क्यों जाना है, तो हम सब बोलते हैं सर रिस्पेक्ट मिलती है, रिस्पेक्ट मिलती है, रिस्पेक्ट मिलती है। क्यों रिस्पेक्ट मिलती है, क्योंकि सेल्फलेस लाइफ है। मेरे सामने एक इंसिडेंट हुआ था,
कि मैं औरंगाबाद में ही रहता हूँ, मतलब छत्रपति संभाजी नगर में, अभी नाम उसका चेंज हुआ है छत्रपति संभाजी नगर। जब मैं छोटा था तो जो कैंटोनमेंट एरिया है वहाँ पे आपका कुछ कैंटीन का एरिया है, ठीक है। वहाँ पे क्या होता है, सिविलियंस और जो आर्मी पर्सनल्स वहाँ पे भी कैंटीन में कुछ सामान खरीदने के लिए आते हैं, मतलब वो जो एक सर्विसमैन है उनके लिए रहता है। तो मैंने देखा, जब मैं गया था गेट पे था, तो हुआ ऐसा कि एक 8 महीने से प्रेग्नेंट, ठीक है, 8 महीने की प्रेग्नेंट औरत थी, वो चल रही थी उनका सामान लेके, शायद उनके साथ कोई भी नहीं था, हस्बैंड नहीं थे शायद, और फैमिली भी नहीं थे। तो गेट के पास बाहर से एक कार आई, जीप आई, ठीक है। और ये जीप में से एक कर्नल साहब उतरे, कर्नल साहब भागते भागते हुए उस औरत के पास गए। औरत के पास जाने के बाद बोले, भाभी जी आप रहने दो, मैं लेता हूँ। वो जो औरत थी वो मना कर रही थी, नहीं साहब रहने दो, मैं कर लेती हूँ। नहीं नहीं, बोले भाभी जी आप मेरे सोल्जर की पत्नी हो, आप मेरी बहन हो, ठीक है, आप मेरी बहन हो। ये उतरे, ठीक है, उठाई उनकी बैग, और उठा के बैग जो है वैन में, मतलब जीप में रख दी। जीप में रखने के बाद उन्होंने, जो ड्राइवर थे, जो कुछ नाम नहीं याद है मुझे, उन्होंने बोला कि इस मैडम को, इन मैडम को जहाँ पे जाना है वहां पे छोड़ दो, ठीक है। मैडम को क्या किया, वैन में बिठा दिया, जीप में बिठा दिया। वो जीप चली गई, और बाद में वो बंदा मस्त पैकी मुस्कुराते हुए, उछलते कूदते हुए वो चला गया अपने अपने कैंटीन में। ये होती है सेल्फलेस लाइफ, ये होती है सेल्फलेस लाइफ। आज के जमाने में देखो आप, रोड पे एक्सीडेंट हो जाए तो हम क्या बोलते हैं, यार ये तो हमारा काम नहीं, चलो अच्छा हुआ अपने साथ नहीं हुआ, ठीक है। ये सेल्फलेस लाइफ, हम यहाँ पे हमें सिखाया जाता है सेल्फलेस लाइफ क्या होता है, उसकी वजह से जो सेंस ऑफ अचीवमेंट जो बनती है वो सबसे बड़ी होती है, उसकी वजह से सेल्फलेस लाइफ यहाँ से मिलती है, तो उसकी वजह से हमें एनडीए करना है। दूसरी अगली बात, क्वालिटी ऑफ लाइफ। वैसे भी रगड़ा खा के, पनिशमेंट खा के, वैसे भी आपकी लाइफ वहां पे तगड़ा, मतलब अभी जितना रगड़ा उतना तगड़ा, ये कहावत है फौज में, ठीक है। वैसे ही ये क्वालिटी ऑफ लाइफ ये हो जाती है, क्योंकि आपको बहुत सारे ऐसे ऑफिसर्स, बहुत सारे ऐसे रिक्रूट्स आपको सिखाने में व्यस्त होते हैं वहां पे, ठीक है। आपके लिए वहां पे रहते हैं, फैमिली से दूर रह के या फैमिली लेके आपके लिए दिन रात वहां पे मेहनत करते हैं, और आपको क्वालिटी ऑफ लाइफ, ठीक है, वो देने की कोशिश करते हैं। जैसे भी आप, अभी एक कहावत है, ठीक है, एव्हरीबडी वॉन्ट्स टू गो टू हेवन बट नो बडी वॉन्ट्स टू डाय। स्वर्गात जायचं प्रत्येकाला इच्छा आहे, पण मरायची इच्छा कोणालाच नाही है, ठीक है। वो जो चीज है, ठीक है, जो रगड़ा है, जो पनिशमेंट है, वो इंडिया में बहुत सही है। उसके बाद जो लाइफ बनती है ना, तो आदमी का देखने का नजरिया अलग हो जाता है। मेरे कुछ स्टूडेंट के साथ हुआ था कि एक्चुअली ही गॉट क्लियर, ही अपियर्ड फॉर जेडब्ल्यू, जेडब्ल्यू की एग्जाम मेंस क्लियर हो गया, और ही क्वालिफाइड फॉर एडवांस, एडवांस भी उसने दे दी, और उसके बाद उसने एनडीए भी दी। एनडीए क्लियर होने के बाद उसको बहुत जन पूछने को आए कि यार भैया तू बता, कैसे तूने तैयारी करी, मुझे भी बताओ, हमें बताओ। उसने मुझे बोला कि सर एनडीए क्लियर होने के बाद मुझे इतना रिस्पेक्ट मिला, जितना रिस्पेक्ट मुझे जेडब्ल्यू क्लियर करने के बाद भी नहीं मिला। तो ये है आपका सोशल स्टेटस। सोशल स्टेटस मतलब आपके सोसाइटी में आपकी इज्जत बहुत होती है जब भी आप ऐसे कोई एग्जाम वगैरह देते हो। ये होने की वजह क्या है, क्योंकि इसका सिलेबस, इसकी ट्रेनिंग, ठीक है, इसकी डिसिप्लिन लाइफ हर कोई कर नहीं पाता, ठीक है। जिसमें जज्बा होता है, जिसमें ग्रिट होता है। ग्रिट मतलब क्या, जिद। ग्रिट मतलब जिसमें जिद होती है वही वो कर लेता है, ठीक है। यहाँ तक आया समझ में, किसी को कुछ दिक्कत, क्वेश्चन है ना अभी? चलो बढ़ते आगे फिर। ओके, अभी क्राइटेरिया क्या होता है एनडीए एग्जाम के लिए? सबसे पहले क्वालिफिकेशन क्राइटेरिया देखते हैं, 16.5 से लेकर 19.5 तक, ठीक है। 16.5, 19.5, ये क्या होता है? अभी 16.5, 19.5 भी लिखा है, फिर भी होता क्या है, आपको नोटिफिकेशन निकलने के बाद, आपका फॉर्म भरने के बाद, एग्जाम देने के बाद, रिजल्ट लगने के बाद, एसएसबी होने के बाद, मेडिकल होने के बाद, मेरिट जो निकलता है और ज्वाइनिंग जो होता है, वो कम से कम 1 साल का पीरियड होता है। तो दो क्राइटेरिया, दो ये क्राइटेरिया 16.5 से लेकर 19.5 तक है। फिर भी हम इलिजिबल कहाँ से, 15.5 से लेकर 18.5 के बीच में हम इलिजिबल
है इस एग्जाम के लिए। 18.5 के बाद किसी का भी एज होता है तो ही विल नॉट एबल टू अप्लाई फॉर दैट एग्जाम। अगर कोई बंदा है 18 कंप्लीट है लेकिन 18.5 के बीच में और तब नोटिफिकेशन निकला है, ठीक है, तब वो क्या होता है, वो एग्जाम का फॉर्म भर सकता है। ठीक है। एजुकेशनल क्वालिफिकेशन, अभी ये 12th एफईयर और 12th पास होना चाहिए। 12th एफईयर या 12th पास बहुत जनों को समझ में नहीं आता है कब देना है। काही काही जणांना वाटतं 12वी पास झाल्यानंतर द्यायचं, तो पण त्यांचे 1 किंवा 2 अटेम्प्ट संपलेले असतात। आता यूपीएससी यूपीएससी एक्झाम कंडक्ट करत असते, ठीक आहे। यूपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, ठीक आहे। हे काय होते, वर्षातून दोनदा ही एक्झाम होते, एक एप्रिल महिन्यामध्ये आणि एक सप्टेंबर महिन्यामध्ये। एप्रिल महिन्यात जी एक्झाम घेतली जाते दॅट इज कॉल्ड एज एनडीए 1, आणि सप्टेंबर महिन्यात जी होती एक्झाम दॅट इज कॉल्ड एज एनडीए 2 एव्हरी इयर, ठीक आहे। एप्रिल मध्ये जी एक्झाम असते त्याचं नोटिफिकेशन निघतं तुमचं डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये, आणि सप्टेंबरची जी एक्झाम असते त्याचं एक नोटिफिकेशन जे निघतं तुमचं मे जूनच्या आसपास निघतं, ठीक आहे। 2-3 महिन्यावर जर तुम्ही युपीएससीचं नोटिफिकेशन जर वाचलं तर त्यांनी क्लिअरली असं मेन्शन केलंय की एनी 12th अपिअरिंग स्टुडंट और 12th पास स्टुडंट, त्याच्यामध्ये आर्ट्स असं पर्टिक्युलरली सांगितलं नाहीये किंवा गाळलेलं पण नाहीये, पण मोस्ट प्रोबेबली people from science stream and commerce stream they apply for NDA। arts दो arts people, ठीक है, they can also apply for NDA but सिर्फ आर्मी के लिए, आर्मी के लिए। लेकिन ये सबसे ज्यादा डिफिकल्ट हो जाता है उनको, आर्ट्स वालों को, मतलब एनडीए की भी प्रिपरेशन करना, उसका मैथ्स एक्सेट्रा एक्सेट्रा, और साइड बाय साइड 11th 12th भी करना, तो उसके वजह से आर्ट्स वाले तो बहुत जन जाते नहीं। अगर साइंस और कॉमर्स रहा तो सबसे इम्पोर्टेंट जो है साइंस, नेवी और एयरफोर्स को अगर जाना है आपको, नेवी या एयरफोर्स को जाना है तो आपको कम से कम फिजिक्स मैथ्स केमिस्ट्री वो रहना चाहिए, ठीक है, वो आना चाहिए, वो आपको सिलेबस में होना चाहिए। इफ यू आर नॉट हैविंग दो सब्जेक्ट्स एट 12th लेवल 10+2 में, तो यू आर नॉट एबल टू अप्लाई फॉर नेवी एंड एयरफोर्स। तो जनरली याद रखो, ध्यान रखो, फॉर्म भी भरते हो, ठीक है। साइंस और कॉमर्स सबसे ज्यादा जो प्रेफर किया जाता है साइंस। साइंस क्यों? क्योंकि साइंस का जो मैथ्स का सिलेबस है हम आगे डिस्कस करेंगे, साइंस स्ट्रीम का जो मैथ्स का सिलेबस है वही मैथ्स का सिलेबस आपको एनडीए के लिए है, आपको एनडीए के लिए है, ठीक है। यहाँ पे क्राइटेरिया और मेल और फीमेल, ठीक है। मेल और फीमेल आपको दोनों ही पता है, पहले सिर्फ मेल के लिए मतलब होता था बॉयज के लिए, अभी फीमेल मतलब गर्ल्स के लिए भी। एग्जाम का मार्किंग सिस्टम क्या है? सबसे पहले एग्जाम एज वी डिस्कस ये रिटर्न में होता है और एसएसबी ये इसमें होता है। रिटर्न के लिए आपको 900 मार्क होते हैं और एसएसबी के लिए आपको 900 मार्क्स होते हैं, ठीक है। एसएसबी का फुल फॉर्म क्या है? सर्विसेज सिलेक्शन बोर्ड या सर्विस सिलेक्शन बोर्ड, ये होता है। आपका जब भी फॉर्म निकलता है तो इस वेबसाइट पे आपको विजिट करना है, ठीक है। upsc.gov.in या upsc.online.nic.in, इस पे आप फॉर्म भर सकते हैं, ठीक है। यहाँ पे किसी को कुछ दिक्कत नहीं समझ में आया वगैरह, ठीक है, बढ़ते आगे। अभी देखो स्कीम एंड सिलेबस ऑफ एग्जामिनेशन। सबसे पहले मैथमेटिक्स का जो पेपर होता है दैट इज कॉल्ड पेपर 1, उसका कोड है 01। वो होता है 2.5 घंटे के लिए, 300 मार्क का पेपर होता है। इसमें 120 क्वेश्चन होते हैं, एक क्वेश्चन के लिए, करेक्ट क्वेश्चन के 2.5 मार्क होते हैं, और निगेटिव मार्किंग है 1/3। 1/3 निगेटिव मार्किंग है यहाँ पे, ठीक है। अगर गलत हुआ तो 1/3 निगेटिव होगा। 1/3 मतलब क्या? 0.83 रेकरिंग। रेकरिंग मतलब क्या? वो आते रहेगा, आपको फाइनल आंसर नहीं आएगा, ठीक है। बाद में जनरल एबिलिटी टेस्ट जो होती है, ठीक है, उसका कोड है 0 पॉइंट, नॉट 0.02। ये 2.5 घंटे के लिए होता है, 600 मार्क्स मैक्सिमम होते हैं, ठीक है। अभी ये जो गैट है, ठीक है, एक एक करके देखेंगे। इसमें इंग्लिश का एक सब्जेक्ट होता है, बाद में साइंस होता है, बाद में एसएसटी मतलब सोशल स्टडीज होता है, ठीक है। इसे टोटल कुल मिला के 900 मार्क का पेपर होता है, और बाद में जब आप क्लियर होते हो एग्जाम, ठीक है, उसके बाद आपका 900 मार्क का इंटरव्यू होता है, ठीक है। आता आपण एक एक करून इयर वाईज कट ऑफ होऊया, ठीक आहे। हे युपीएससीचा कट ऑफ आहे, ठीक आहे, युपीएससी दिलेला आहे। हे जे आहेत
रिटर्नचे मार्क्स मी तुम्हाला दाखवतोय. रिटर्नचे आहे ना, हे टोटल 1800 पैकी जेवढे मार्क्स आहेत, 2012 जो NDA 2 म्हणजे सप्टेंबर मध्ये अटेम्प्ट झाला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला 335 मार्क्स होते. म्हणजे 335 मार्क हा कट ऑफ होता. म्हणजे जो शेवटचा मुलगा एनडीए मध्ये घेतला ऍडमिशन, त्याचा 335 कट ऑफ होता. आणि इंटरव्ह्यू आणि टोटल रिटर्नचे मार्क्स पकडून त्याचे 699, म्हणजे 700च्या अराउंड तुमचं अप्रॉक्सिमेटली तुमचं काय लागलेलं आहे, कट ऑफ लागला. असं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्ही जर पाहिला, 2013, 2014, ठीक आहे, 2016 हा तुम्ही कट ऑफ बघा, 288, 229, 258. हा पहा इथे तुमचा 2015चा NDA 2 269, आणि 283 जो आहे तो 2014चा. हे पेपर पहा तुम्ही, याच्यामध्ये रिटर्नचा जो कट ऑफ लागलेला आहे तो 258, म्हणजे 250च्या आसपास लागलेला आहे. ठीक आहे, हा 250च्या खाली आहे, हा 250च्या वरती, म्हणजे 300 आणि 250च्या मध्ये हा 288, हा 258, 269 आणि 283. म्हणजे कदाचित असं समजून चाललंय की ह्या वेळेस आपला एनडीएचा जो कट ऑफ जो कमी व्हायचं कारण आहे, यावेळेस सिलेबस बदलत गेलेला आहे, चेंज झालेला आहे. युपीएससीने त्यांनी काय केलं, त्याचं सिलेबस किंवा पॅटर्न चेंज केलेला आहे. ठीक आहे. आता जनरली बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, सर समजा आपला एनडीएचा तुम्ही रिटर्नचा कट ऑफ तर सांगतात की 900 पैकी काहीही असू शकतो, तर एसएसबीचा काय असतं? एसएसबीचा असं सांगितलं नाही कुठे, बता नहीं किधर भी, लेकिन 360 मान के चलते हैं. 360 आपको कम से कम चाहिए. अगर इफ यू आर नॉट स्कोरिंग 360 प्लस, देन यू विल नॉट बी एबल टू क्लियर एसएसबी. ठीक है, क्लियर करना है तो आपको 360 प्लस आपको चाहिए ही चाहिए. ठीक है, इस बार का देखेंगे यहाँ पे 292, मतलब 2023 का जो फाइनल मेरिट लिस्ट आई, ठीक है, बाद में जब आपके मार्क्स रिवील हुए तो 292, 292, ये लास्ट जो बंदा सिलेक्ट हुआ था, ठीक है, कट ऑफ क्लियर किया था, ये था 292. ठीक है, जो ऑल इंडिया रैंक आया ना, उसको 600 प्लस मार्क्स थे, मतलब अप्रोक्सीमेटली 602 कुछ तो भी था, लेकिन अप्रोक्सीमेटली मान के चलिए 600 प्लस उसका स्कोर था. देखो डिफरेंस देखो, जो पहला बंदा है उसके मार्क्स और जो आखिरी बंदा है, मतलब सपोज मान के चलो इस बार 600 लिए थे, 400 थे टोटल स्ट्रेंथ, 600 लिए थे, तो सबसे ज्यादा जो मार्क्स का डिफरेंस है फर्स्ट रैंक में और आखिरी रैंक में, देखो आप, इतना है. आ रहा है समझ में? ये क्यों बता रहा हूँ आपको, क्योंकि आपको यहाँ से प्लानिंग करना पड़ेगा. प्लानिंग अगर नहीं करोगे तो आपका ये होगा नहीं. ये कॉम्पिटिटिव एग्जाम, ये 10वीं की या 12वीं के एग्जाम नहीं, ठीक आहे, स्पर्धा परीक्षा आहे. कट ऑफ ऑलवेज चेंज होत राहणार. ठीक आहे, कारण की एनडीएचा युपीएससीचा कट ऑफ, युपीएससी सांगून दिलं की तुम्हाला 25% पाहिजे, तुम्हाला 25%, तुम्हाला मॅथ्स मध्ये 25% पाहिजे. 300 पैकी 300चे 25% म्हणजे किती, 75 आले पाहिजे. आणि 600चे 25% म्हणजे किती, तुमचे 150 आले पाहिजे. पण कट ऑफ इथे थांबतोय का? नाही. तुम्ही बघा कुठेच कट ऑफ 225च्या खाली नाही. इट इज नॉट बिलो 225. अभी एक ही था 2016 में, एक ही था, एक ही था, वो भी लगभग आसपास था. लेकिन आपको कट ऑफ से भी ज्यादा, ठीक है, आपको मार्क्स स्कोर करने हैं. मैं तो बोलता हूँ 75 मार्क्स आपको बोले, यूपीएससी ने बोला है कि ये आपको चाहिए चाहिए, ठीक है, लेकिन मेरी मानो तो आपने 150 प्लस स्कोर करना ही चाहिए. जब तक आप 150 प्लस का टारगेट नहीं रखोगे आप क्लियर नहीं होगे. ठीक है, और ये 150 कुछ भी काम नहीं है, ये आपको कम से कम 350 प्लस आप जब रखोगे, ये 350 प्लस और ये 150, तभी कुछ फायदा होगा. 500 प्लस अगर स्कोर करने जाओगे तो ही आपका होगा, तब तक नहीं होगा. ठीक है, तब तक नहीं होगा. आ रहा है समझ में? ठीक है, ये कट ऑफ आप ध्यान रखो. 2023 NDA 1 301 रिटर्न का कट ऑफ था, और 664 ये रिटर्न और कुल आपके इंटरव्यू के मार्क्स मिला के 664 थे. ठीक है, आ रहा है समझ में? आप देख लो एक बार क्या है. अभी आते हैं टॉपिक पे. ठीक है, कौन सा क्या क्या सिलेबस है मैथ्स में. थोड़ी देर पहले मैंने जब बताया था कि मैथ्स आपको 300 मार्क के लिए पूछा जाएगा, ये 11th एंड 12th स्टैंडर्ड का मैथ्स है. ठीक है,
वही सिलेबस आपको रिपीट होगा, ठीक है। फर्क इतना ही है, आपको 11th 12th में सब्जेक्टिव की तैयारी करनी पड़ेगी, और यहाँ पे एनडीए के मैथ्स में आपको सब्जेक्टिव प्लस ऑब्जेक्टिव, सब्जेक्टिव प्लस ऑब्जेक्टिव दोन्ही कर, क्योंकि आपको जब तक आप सब्जेक्टिव नाही पडोगे, आता जर तुम्ही रिसेंटली जो क्वेश्चन पेपर पाहिला, तो सब्जेक्टिव्ह भरपूर ओरिएंटेड आहे, तो आता मार्क्सच्या बेसिसवरती नाहीये, ट्रिक्सच्या बेसिसवरती नाहीये, तुम्हाला कन्सेप्ट समजले पाहिजेत, ठीक आहे। आता हे ऑब्जेक्टिव्ह आहे, एमसीक्यूज पॅटर्न, ठीक आहे, एमसीक्यूच्या बेसिसवरती अल्जेब्रा आहे, जे की तुमचं 8वी 9वी 10वीला तुमचं बरंचसं त्याचं काय आलेलं आहे, तुमचा पाठ झालेला आहे, ठीक आहे। तुम्हाला 9वी 10वी मध्ये किंवा 8वी 9वी 10वी मध्ये बराचसा त्याचा पाठ झालेला आहे अल्जेब्राचा, ठीक आहे, ठीक आहे। तुम्हाला लिहायची गरज नाहीये, लिहित नका बसू, समजून घ्या पहिले, ठीक आहे, लिहायची काही गरज नाही, ठीक है। आई विल प्रोवाइड यू दिस पीपीटी, ठीक है, टेंशन मत लो। ये कुछ भी नहीं किया है मैंने, जो आपका नोटिफिकेशन होता है वही से उठा के मैंने यहाँ पे डाल दिया है। यहाँ पे जो सेट है, ऑपरेशन ऑफ सेट, ये 11th में है, ठीक है। आपको डी मॉर्गन्स लॉ, कार्टेशियन प्रोडक्ट रिलेशन, इक्विवेलेंट रिलेशन, ये जो आता है अलजेब्रा, अलजेब्रा में एक चैप्टर आता है एसआरएफ, सेट रिलेशन एंड फंक्शन, ठीक है। अभी ये जो फंक्शन है आपको डेरिवेटिव में काम में आएगा, लेकिन आपने कहीं तो भी आपका वेन डायग्राम एक्सेट्रा एक्सेट्रा या इससे आपकी मुलाकात या मुक्कालात हुआ होगा 9th में 10th में, ठीक है। मुलाकात मतलब अगर पसंद आया तो, मुक्कालात मतलब सेट अभी जिपातच समजला नाही, ठीक आहे। तर याच्यामध्ये तुमचं काय, कॉम्प्लेक्स नंबर वरती पण आता सेट एसआरएफच्या बाबतीत सांगितलं, 8 ते 9 प्रश्न पडतात किंवा 5 किंवा 10 प्रश्न तुमचे पडत राहतात, ठीक आहे। आता आपण डिटेल मध्ये बोलूया त्याच्यामध्ये कधी कसं येतं, पण कॉम्प्लेक्स नंबर जे आहे, ते कॉम्प्लेक्स नंबर मध्ये पण तुमचं 5 ते 6 प्रश्न पडतात। बेसिक कन्सेप्ट, त्याचे प्रॉपर्टीज काय असतात, क्यूब रूट्स ऑफ युनिटी काय आहे, बायनरी नंबर्स, त्याच्यावरती पण प्रश्न पडतात, ठीक आहे। परत सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुमचं एपीजीपीएचपी, सिक्वेन्स अँड सिरीज नावाचं एक तुम्हाला चॅप्टर आहे, ठीक आहे। आता बऱ्याच जणांचं एपी झालेलं आहे 9th आणि 10th ला, बहुतेक 10th ला असेल सिलेबस, एपी अर्थमॅटिक प्रोग्रेशन, एपी, ठीक आहे। आता ह्याच्यामध्ये काय, हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन तुमचं 9th ला किंवा 10th ला होता, हे उससे भी बुरा, उससे भी बुरा, म्हणजे तुमची डिफिकल्टी लेवल थोडी, डिफिकल्टी लेवल म्हणजे काय नाही, एकदा का तुम्हाला काही फॉर्म्युले समजले तर तुम्हाला एपी, जीपी कसं काढायचं आहे, ईपी कशी काढायचं आहे, किंवा एचपी कसं काढायचं तुम्हाला कळून, क्वाड्रेटिक इक्वेशन यू माइट हॅव हर्ड ड्युरिंग युअर 9th आणि 10th प्रिपरेशन, ठीक आहे। क्वाड्रेटिक इक्वेशन तेच आहे, फक्त त्याची डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढलेली इथे, ठीक आहे, 11th आणि 12th हिशोबाने आणि एनडीएच्या हिशोबाने। नंतर लिनियर इक्वेशन विथ 2 व्हेरिएबल्स, एकदम भारी भारी चॅप्टर, याच्यामध्ये मार्क्स फेचिंग आहे, ठीक आहे। परम्युटेशन कॉम्बिनेशन, बायनोमियल थेरम, हे तर डोळे झाकून तुम्ही जर चांगलं, ज्याचं लॉजिक चांगलं असेल ना, लॉजिक जिसका अच्छा रहेगा, ये पीएनसी, बायनोमियल थ्योरम, ठीक है, ये आ जाएगा। प्रोबेबिलिटी, पीएनसी, ठीक है, बायनोमियल थ्योरम, ये आ जाएगा आपको, फक्त लॉजिक चांगलं पाहिजे। प्रोबेबिलिटी, ठीक आहे, याचे काय नियम आहेत ते तुम्हाला माहित असलं पाहिजे। मॅट्रिसेस ऑफ डिटर्मिनंट्स, हा तर वेगळाच चॅप्टर आहे, ठीक आहे, 1 0 0 1 या टाईप वगैरे त्याच्यामध्ये पडतात ते प्रश्न, 5 ते 10च्या आसपास तुमचे व्हॅरी होतात ते, ते युपीएससीचा असा सिलेबस असा काही फिक्स नाही, याच्यावरती 5च 10 विचारतील किंवा 10 विचारतील, 5च विचारतील, असं काही फिक्स नाहीये। फक्त व्हॉट एव्हर आय एम टेलिंग यू, इट इज टोटली डिपेंड अपॉन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, या प्रिव्हियस इयर जेवढे प्रश्न विचारले गेले। आताच्या तर पेपरमध्ये, मागच्या पेपरमध्ये मॅट्रिसेस डिटर्मिनंट्स मध्ये त्यांनी कॉम्बिनेशन पण टाकलं होतं, म्हणजे हे पीएनसीचा भाग टाकला होता त्यांनी, परत ट्रिग्नोमेट्री पण टाकलं होतं। मग युपीएससी काय करते, चेंज करते, तर सिलेबस जो पॅटर्न जो आहे ते चेंज करते आहे, लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढचा ट्रिग्नोमेट्री, ट्रिग्नोमेट्री सर्वात महत्वाचा चॅप्टर आहे, कारण की याचा बेस तुम्हाला प्रत्येक चॅप्टर मध्ये पाहायला भेटलं। ट्रिग्नोमेट्री मध्ये असं पाहिलं, प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल आहे, ठीक आहे, प्रॉपर्टीज ट्रायंगल, हाईट अँड डिस्टन्स आहे, त्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, परत इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री आहे, ठीक आहे। हे तुमचे 3 ते 4 चॅप्टर्स आहेत, हे जवळपास 19 ते 25च्या आसपास तुम्हाला प्रश्न पडतात, त्याच्यामुळे ट्रिग्नोमेट्री महत्वाचं। आणि जर तुम्ही ग्राफ जर काढून जर ट्रिग्नोमेट्रीचं लक्षात ठेवलं, ठीक आहे, 11th च्या एनसीईआरटी मध्ये चांगल्या प्रकारे एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ट्रिग्नोमेट्रीचं, तुम्ही ते फॉलो करू शकता, तुम्हाला समजून जाईल। कोणताही जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल, हा काही काही गोष्टी आहेत मॅथ्स मध्ये तुम्हाला त्याचे
जे बेसिक कन्सेप्ट आहेत, ठीक आहे, तर क्वेश्चन्स तुम्हाला लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावा म्हणून तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहीतच असले पाहिजे, त्याशिवाय नाही. साइन थिटा म्हणजे काय, कॉस थिटा म्हणजे काय, कॉस 40 काय, परत 45 काय, कॉस 45 काय, साइन 45 काय, साइन 90 काय, ठीक आहे, तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. ट्रिग्नोमेट्री. त्याच्यानंतर आहे अनालिटिकल जॉमेट्री ऑफ 2 and 3 डायमेन्शन, म्हणजे 2D 3D आपण म्हणतो, 2D अँड 3D, ठीक आहे. हे तुम्हाला सर्वात महत्वाचं विचारलं जातात, ठीक आहे. अँगल बिटवीन द लाईन्स, म्हणजे स्ट्रेट लाईन, 2D 3D वगैरे तुम्ही जर चांगल्या प्रकारे केला, तुम्हाला भरपूर चांगले मार्क्स याच्यामध्ये भेटू शकतात. तुम्हाला भरपूर चांगल्या प्रकारे 8 ते 10 प्रश्न किंवा कधी कधी 7 प्रश्न, 8 प्रश्न, 5 प्रश्न असे पडतात, ठीक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण. सर्वात पुढचा महत्वाचा जो चॅप्टर आहे तुमचा डिफरन्शियल कॅल्क्युलस, ठीक आहे. आता याच्यामध्ये डिफरन्शियल कॅल्क्युलस मध्ये तुमचं जे असतं डेरिव्हेटिव्ह, लिमिट्स कंटिन्युटी, म्हणजे आपण त्याला एलसीडी म्हणतो, लिमिट्स कंटिन्युटी डेरिव्हेटिव्ह. मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं सेट रिलेशन फंक्शन. फंक्शन जर चांगलं केलं तुम्ही, ठीक आहे, फंक्शन जर चांगलं केलं, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह किंवा कॅल्क्युलसला तुम्हाला अडचण येणार नाही, ठीक आहे. ती चांगल्या प्रकारे करा तुम्ही, ठीक आहे. आता ह्याच्यानंतर डिफरन्शियल कॅल्क्युलस आणि इंटिग्रल कॅल्क्युलस अँड डिफरन्शियल इक्वेशन्स याच्यावरती कमीत कमी 30 ते 33 प्रश्न पडतात. 30 ते 33 प्रश्न पडतात. ट्रिग्नोमेट्री कमीत कमी 20 ते 25 व्हॅरी होत राहतात, पडतात. अल्जेब्रावरती कमीत कमी तुम्हाला 40च्या आसपास प्रश्न पडतात, ठीक आहे. ठीक आहे. नंतर आपण तुमचे जे मॅथ्सचे टीचर असतात तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील ते काय कसं आहे ते, ठीक आहे. तर ह्या प्रकारे तुम्हाला डिफरन्शियल कॅल्क्युलस हा तुम्हाला 12वीला पण आहे, ठीक आहे, आणि तुम्हाला एनडीए ला पण आहे. वेक्टर अल्जेब्रा सर्वात सोपा चॅप्टर. तुम्ही जर वेक्टर अल्जेब्रा केला, ठीक आहे, 2 डायमेन्शन 3 डायमेन्शन, आता वेक्टर्स तुम्हाला फिजिक्सला पण आहे वेक्टर, ठीक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की हे जर तुम्ही एक बेसिक रूल्स आहेत त्याचे, ठीक आहे, मॅग्निट्यूड, डायमेन्शन्स, एक्सेट्रा एक्सेट्रा, डायरेक्शन, स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे, ठीक आहे. तर मग हे तुम्हाला जर लावता आलं, तुम्हाला लॉजिक कळायचं, तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही वेक्टर अल्जेब्राचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. हे 4 ते 5 किंवा 5 ते 6 व्हॅरी होतात, पण चांगलं वेटेज चांगलं असतं एक्झामला. पुढचं आहे स्टॅटिस्टिक्स आणि प्रोबॅबिलिटी. आपण थोड्यापूर्वी पीएनसी आणि बायनॉमियल थेरम पाहिला, त्यावेळेस प्रोबॅबिलिटी डिस्कस केली होती. हे भाऊबंद आहेत, इजा बिजा तिजा, ठीक आहे. काय ते भवन अमर अकबर आणि तुम्ही एकाच घरातले ते बायनॉमियल थेरम, पीएनसी, प्रोबॅबिलिटी एकाच घरातले. तुम्ही ते जर चांगल्या प्रकारे केले, नाही नाही म्हणलं, तुम्हाला 15+ क्वेश्चन्स तुम्हाला युपीएससी ला चांगल्या प्रकारे विचारले जाऊ शकतात. स्टॅटिस्टिक्स हे तर महत्वाचं आहे. डेटा, तुमचं बार डायग्राम, पाय डायग्राम, ठीक आहे, पाय चार्ट, ठीक आहे, हिस्टोग्राम, हे तुम्हाला परत पॉलिगॉन वगैरे, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन एक्झाम्पल असे विचारले जातात वगैरे, ठीक आहे. मीन, मीडियन, मोड याच्यावरती चांगल्या प्रकारे फोकस करायचा, ठीक आहे. मीन, मीडियन, मोड, ठीक आहे, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. पुढे 300 मार्काचा आपण मॅथ्स थोडंसं ओव्हरव्ह्यू घेतलाय, ठीक आहे. कोणाला डाऊट आहे इथपर्यंत? कोणाला डाऊट आहे? ओके. पुढे वळूया आता. इंग्लिश. आता इंग्लिश मध्ये, आता इंग्लिशचे जे प्रश्न असतात ते 50 क्वेश्चन्स पडतात जवळपास, 50 क्वेश्चन्स. प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क, ठीक आहे. टोटल असे 200 मार्क असतात. एक जर प्रश्न चुकला, ठीक आहे, तर 1/3 निगेटिव्ह, जे 1/3 होतं, ठीक आहे, 1/3 निगेटिव्ह मार्किंग जे आहे, ठीक आहे. तर त्या 1/3च्या हिशोबाने तुमचे किती 1.33 मार्क्स कटतात, ठीक आहे. 1.33 मार्क्स कटतात. आता इंग्लिश मध्ये बेसिक काय आहे, तुम्हाला ग्रामर तर विचारलं जायचं, पण डायरेक्टली ग्रामर नाही विचारणार तुम्हाला, ऍप्लिकेशन बेस्ड ग्रामर विचार, म्हणजे स्पॉटिंग एरर्स पण. हे कधी होतं, हे तुमचं कधी इम्प्रूव्ह होईल ग्रामरचा पार्ट, जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त एमसीक्यू सॉल्व्ह करताल. यावेळेस जर पेपर पाहिला तर पॅटर्न भरपूर चेंज होतोय, ठीक आहे. पहिले सिनोनिम्स अँड टर्निम्स म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द जे आहेत, ठीक आहे, हे भरपूर 10च्या आसपास विचारले जातात, 5-5 विचारतात. त्याच्यामध्ये आता क्लासेस ऑफ वर्ड्स वगैरे विचारलंय, ठीक आहे. म्हणजे एक तुम्हाला सेंटेन्स दिला, वेलकम टू माय हंबल अबोर्ड, अबोर्डच्या खाली तुम्हाला काय करणार, अंडरलाईन करणार. अबोर्ड म्हणजे काय, घर. अबोर्ड म्हणजे काय, घर. ज्यांना माहित नाही त्यांनी लिहून घ्या अबोर्ड म्हणजे काय. कारण की इथं तुमची जर वोकॅब जर कमजोर असेल, वोकॅब जर प्रॉपर टाईप तुमची नसेल, तुम्हाला बरेचसे प्रश्न कळणार नाही, ठीक आहे. तुम्हाला वाटेल तुम्ही हिंदीकडे पाहताल, तुम्हाला हिंदीकडे पाहून तुमची इंग्लिश पण विसरून जाताल तुम्ही.
हिंदी एवढ्या हाय लेवलचे असतील. ठीक आहे. आता बऱ्याच जणांना माहित नाही स्टीलला काय म्हणतात. जर हिंदी म्हणतात तुम्ही वाचायला गेले त्याला इस्पात निगम म्हणतात. इस्पात. कधी मी आयुष्यात नाही ऐकला हा शब्द. तुम्ही ऐकला का कधी इस्पात? नाही ऐकला. असा प्रश्न येतो. त्याच्यामुळं इंग्लिश भरपूर सोपं आहे. थोडंसं वोकॅब करा. ट्राय टू कम्युनिकेट विथ ईच अदर इन इंग्लिश ओनली. ठीक आहे. दो युअर टीचर इज स्पीकिंग विथ यू इन हिंदी और मराठी लँग्वेज, ठीक आहे, यू मस्ट फॉलो युअर इंग्लिश लँग्वेज. ठीक आहे. थोडंसं डिसिप्लिन ठेवा. ठीक आहे. थोडंसं डिसिप्लिन ठेवा. ग्रामर मध्ये तुमचं कॉम्प्रिहेन्शन. ठीक आहे. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय? एक उतारा दिला जाईल. उतार्यावरती तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारले जातील. हे कधी होतं? ज्यांची रिडिंग चांगली असेल. एक म्हण आहे, लीडर्स आर रीडर्स और रीडर्स आर लीडर्स. ठीक आहे. जे चांगले वाचतात, ठीक आहे, ज्यांचं वाचन चांगलं असतं ते लीडर असतात. ठीक आहे. हे अशी म्हण आहे. मग ते माहित असलं पाहिजे का? कारण की रिडिंग तुमचं काय करते? तुमचं मेमरी चांगली पोस्ट करते. ठीक आहे. इंग्लिश नंतर आहे जनरल नॉलेज. त्याच्यामध्ये 400 मार्कासाठी विचारलं जातं. एक एक करून पाहूया. फिजिक्स. आता फिजिक्स जे आहे तुमचं 9th आणि 10th हे फिजिक्स विचारलं जातं. ठीक आहे. मोस्ट प्रॉब्ली 50 समजा प्रश्न असतील सायन्सचे. ठीक आहे. सायन्स अगेन 200 मार्कासाठी आहे. त्या सायन्स मध्ये फिजिक्स तुमचं जे विचारलं जातं ते तुमच्या जवळपास 100 मार्कासाठी विचारलं जातं. ठीक आहे. 100 मार्क म्हणजे काय? डिवायडेड बाय 4. 25 प्रश्न विचारतात. त्या 25 पैकी 18 प्लस 19 प्लस जे प्रश्न असतात ते तुमचे ऍप्लिकेशन बेस असतात. ऍप्लिकेशन बेस म्हणजे काय? तुमचे स्टेट्स ऑफ मॅटर, फिजिकल प्रॉपर्टीज, मास, वेट, व्हॉल्यूम, डेन्सिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, आर्किमिडीज प्रिन्सिपल, प्रेशर बॅरोमीटर. ठीक आहे. मॉडर्न ऑफ ऑब्जेक्ट वगैरे, मोशन ऑफ ऑब्जेक्ट. ठीक आहे. म्हणजे कोणतं? लिनियर मोशन, सर्क्युलर मोशन. ठीक आहे. नंतर न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. हे असे बरेचसे प्रश्न तुम्हाला, हे जे कन्सेप्ट झाले तुम्हाला नवी दहावीत झाले असतील, हो की नाही? झालेत की नवी दहावीत? तेच तुम्हाला अप्लाय करायचं. फक्त इथं काय? ऍप्लिकेशन बेस. ऍप्लिकेशन म्हणजे काय? वापरता आलं पाहिजे. सगळ्यांनी तुमच्यापैकी 3 डेट पाहिलेला आहे. 3 डेट सर्वांनी पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये काय? की जेव्हा जेव्हा त्यांची रॅगिंग होत असते सर्वांची, हमारी इज्जत जमीन पे बिखरी हुई थी, ते तब रैंचो को देखा. ठीक है. और सीधा रूम में भाग गया. ठीक है. सॉल्ट वाटर इज ग्रेट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हमने सिर्फ पढ़ा था, साले ने अप्लाई किया. ठीक आहे. मी तुम्हाला काय सांगतोय की तुमची जी फाईट आहे, इट इज नॉट अगेन्स्ट नॉलेज. इट इज नॉट अगेन्स्ट तुम्हाला नॉलेज किती आहे ते नाही, तुम्हाला त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये, त्या पॅनिक सिच्युएशन मध्ये त्या नॉलेज किती प्रकारे, किती चांगल्या प्रकारे अप्लाय करता येतंय, वापरता येतंय. दॅट इज कॉल्ड एज युअर ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज. कळतंय हे? समजतंय? ते ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज म्हणजे तुम्हाला वापरता आलं पाहिजे. ठीक आहे. वापरता आला पाहिजे. सर्वात असे बेसिक बेसिक प्रश्न विचारतात तुम्हाला एनडीएला. जास्त पण हाय का नाही. लोकांना काय वाटतं युपीएससी म्हणजे फार हाय टफ एक्झाम. नाही, टफ नाहीये. सर्वात महत्वाचं तुम्ही बेसिक तुम्ही विचारच करत नाही. कधीच बेसिक विचार करत नाही. ठीक आहे. फ्रॅक्शन जर आपल्याला कमी करायचं असेल किंवा फ्रिक्शन कमी करायचं असेल, ठीक आहे, घर्षण कमी करायचं असेल, तर मग आपण काय वापरू शकतो? कशासाठी आपल्याला त्या बॉल बेरिंग जे आहे त्या चाकामध्ये का बरं असतात? आपल्याला माहिती आहे जेव्हा एखादी वस्तू, ठीक आहे, हे राऊंड फॉर्म मध्ये असते, त्याचा जो पॉइंट आहे, तो पॉइंट जो टच करतोय तो सरफेसला फार कमी टच करतोय. आणि फार कमी टच करत असल्यामुळे त्याचं काय असणार? जेवढं तुमचं सरफेसला कमी लागणार, ठीक आहे, सरफेस तुमचा नाही लागणार. सरफेसला एखादी दुसरी सब्जेक्ट, दुसरा ऑब्जेक्ट त्याचा सरफेस दुसऱ्या सरफेसला लागणार नाही. कमीत कमी त्याला टच करेल तेवढं कमी फ्रिक्शन. जेवढं कमी फ्रिक्शन तेवढी जास्त वेलोसिटी, तेवढी जास्त गती. ठीक आहे. हे तुम्हाला समजलं पाहिजे. हीट चॅप्टर तुम्हाला झालेलं आहे. ठीक आहे. साऊंड पण झालेला आहे. आता मला एक सांगा, व्हॅक्युम जर असेल, व्हॅक्युम जर असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ऐकू येईल का? व्हॅक्युम म्हणजे काय? हवा काढून घेतली आपण एखाद्या ठिकाणची. आता तुम्ही ज्या हॉलमध्ये बसलात आणि मी ज्या हॉलमध्ये बसलेलो आहे, तिथली जर हवा काढली, माझा आवाज तुम्हाला ऐकू येणार आहे का? तुमचा आवाज मला ऐकू येणार आहे का? नाही. बेसिक काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहित आहेत. त्या बेसिक गोष्टी तुम्हाला प्रॉपर टाईप वापरता आल्या पाहिजे. जर तुम्हाला वापरता नाही आल्या तर तुम्हाला
हे तुम्हाला एक्झाम अवघड जाईल. फक्त तेच आहे की तुम्हाला जेवढं तुम्हाला, मी तर सहसा म्हणतो, एक फॉर्म्युला आहे, दॅट इज कॉल्ड किस. किस मीन्स कीप इट शॉर्ट अँड सिम्पल. सर्वात महत्वाचं आहे, कीप इट शॉर्ट अँड सिम्पल. हे तुम्हाला जेवढं तुम्हाला बेसिक तुम्ही स्टिक करताल तेवढं तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. पुढचं आहे एक मिनिट, येस सर. एक मिनिट पॉज करो. काय नाही ऐकडत नाही चला सॉरी सर, चालू कर सकते आप. ओके सर. केमिस्ट्री. केमिस्ट्रीचे जे प्रश्न पडतात जवळपास तुम्हाला 15च्या आसपास प्रश्न पडतात. ठीक आहे. 60 मार्कासाठी. ठीक आहे. तर तुम्हाला जे 8वी 9वी 10वीचं 9th आणि 10th जे केमिस्ट्री आहे तेच तुम्हाला विचारलं जातं, जास्त नाही. ठीक आहे. विचारलं तर विचारलं तुम्हाला 11वीचं किंवा 12वीचे 1 किंवा 2 प्रश्न पडतील, जे पण ऍप्लिकेशन बेस असतील. ठीक आहे. पुढचा आहे सेक्शन बायोचा, जनरल सायन्स म्हणतो आपण त्याला. कमीत कमी, ठीक आहे, कमीत कमी तुम्हाला 10 प्रश्न असे पडतात. ठीक आहे. पण यावेळेस पासून थोडस कमी जास्त 19-20 होत आहे ते. ठीक आहे. 10 × 4 असे 40 मार्कासाठी तो एक पेपर विचारला जातो. म्हणजे बेसिक पण काय विचारणार, सेल, टिश्यू, सेलचं स्ट्रक्चर काय असतं, कोणी बनवलं, थोडस ऍप्लिकेशन बेस, झायलम फायलम. ठीक आहे. ह्या प्रकारे तुमचं विचारलं जातं. अनाटॉमी, ह्युमन अनाटॉमी वरती चांगले प्रकारे पडतात. आता काय, याच्यासाठी तुमचा समजा कोरोना आला होता. ठीक आहे. कोरोना आला होता, तो काय होता, व्हायरस होता. तुम्हाला प्रश्न काय पडेल, युपीएससी काय विचारणार, एनडीए मध्ये काय प्रश्न विचार, विच वन ऑफ द फॉलोइंग डिसीजेस आर नॉट कॉज बाय और कॉज बाय व्हायरसेस टाकतील दररोजचे. डायबिटीज, निमोनिया, कॉलरा. ठीक आहे. हे टाकतील. ते म्हणतात विच वन ऑफ द फॉलोइंग डिसीज इज नॉट कॉज बाय व्हायरसेस और विच इज कॉज बाय अल्गी, फंगी, एक्सेट्रा एक्सेट्रा, असे तुम्हाला प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे तुम्हाला करंट अफेअर्स लक्षात ठेवले पाहिजे. पुढचा आहे तुमचा हिस्ट्री. हिस्ट्रीचे पण तुमचे जवळपास 4 पार्ट पडतात. एक तुमची वर्ल्ड हिस्ट्री. वर्ल्ड हिस्ट्री ते एखाद्या वेळेस 1-2 प्रश्न पडतात तुमचे. नंतर तुमची एन्शंट हिस्ट्री आहे. एन्शंट हिस्ट्री मधले तुमचे नाही नाही म्हटले तर 2 किंवा 3 किंवा 4 असे प्रश्न पडतात. टोटल हिस्ट्रीला तुमचं असतं वेटेज 10 क्वेश्चनचा. ठीक आहे. 40 मार्कासाठी तुम्हाला हिस्ट्री विचारली जाते. त्याच्यानंतर असते मेडिवल हिस्ट्री, आणि नंतर असते मेडिवल नंतर मॉडर्न हिस्ट्री. ठीक आहे. हे तुमचे हिस्ट्रीचे असे भाग पडतात, वर्ल्ड हिस्ट्री, एन्शियंट हिस्ट्री, मिडल हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्री. ठीक आहे. नंतर जिओग्राफी. जिओग्राफी हे टोटल तुमचे 20 प्रश्न विचारले जातात तुम्हाला, 20 क्वेश्चन्स. ठीक आहे. 80 मार्कासाठी. ठीक आहे. तर जिओग्राफी तसं पाहिलं, वर्ल्ड जिओग्राफी आहे. ठीक आहे. नंतर तुमचे फिजिकल जिओग्राफी आहे. फिजिकल नंतर तुमची क्लायमेटॉलॉजी आहे, क्लायमेट. ठीक आहे. क्लायमेटॉलॉजी. नंतर ओशनोग्राफी. नंतर आहे तुमचं इंडियन जिओग्राफी. या प्रकारे तुम्हाला जिओग्राफीवरती तुम्हाला 20च्या आसपास प्रश्न पडतात. हे 10 आणि हे 20 असे टोटल 30 प्रश्न. पुढचं बाकीचं जर पाहिलं आपण जनरल नॉलेजच्या हिशोबाने, ठीक आहे, तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात इंडियन पॉलिटीमध्ये विचारले तर 5 ते 7 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. 5 to 7. इकॉनॉमीवरती विचारते 1 ते 3 प्रश्न पडतात. इथे तुमचे 10 वगैरे होऊन जातात प्रश्न, आणि राहिले जे 10 प्रश्न राहतात, 10 क्वेश्चन्स. ठीक आहे. जे क्वेश्चन्स राहतात, जे 10 प्रश्न असतात, ते तुमचे करंट अफेअर्स म्हणून चालू घडामोडी. मग ते पण कसं असणार, नॅशनल, परत इंटरनॅशनल. ठीक आहे. नंतर स्पोर्ट्स, स्पोर्ट्स नंतर ऑब्युटरी. ऑब्युटरी म्हणजे कोणाची डेथ झाली असेल, इम्पॉर्टंट व्यक्तिमत्व असं, समजा इलेक्शन, कोणाचं नवीन याच्यासाठी इलेक्शन झालं असेल वगैरे काही. ठीक आहे. परत तुमच्या इंटरनॅशनल युनियन. ठीक आहे. इंटरनॅशनल युनियन जे असतील त्याच्यासाठी, जसं तुमचं युनेस्को असेल, युनायटेड नेशन्स असेल, WHO असेल, WTO असेल. ठीक आहे. या बाबतीत तुम्हाला विचारलं जातं. परत त्याच्यानंतर तुमचे अवॉर्ड्स, या बाबतीत तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. या प्रकारे
तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. असा टोटल 600 मार्काचा पेपर असतो. ठीक आहे. आता वेटेज जर पाहिलं तुम्ही, मॅक्झिमम मार्क्स असाइन टू बी पार्ट बी, पार्ट बी. ठीक आहे. सेक्शन ए, बी, सी, डी, ई, एफ. आता हे अप्रॉक्सिमेटली एवढं वेटेज. 25% कशाला आहेत तुम्हाला? बी मध्ये फिजिक्सला. ठीक आहे. 15% केमिस्ट्रीला. 10% तुमचं बायोच्या आसपास वगैरे राहतं, 10% वगैरे. ठीक आहे. 20% तुम्हाला हे हिस्ट्री, जॉग्राफी, करंट अफेअर्स. त्याच्यामध्ये कधी कधी थोडस मॅनिप्युलेट करून वगैरे पॉलिटी किंवा करंट अफेअर्सचे पण तुम्हाला प्रश्न टाकले जातात. ठीक आहे. इथपर्यंत समजलं? ओके.